सर्व माता पिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणींनो सर्वांना नमस्ते. इथे मी तुम्हाला थोडक्यात चाणक्य मंडल परिवार मधल्या स्पर्धा परीक्षा पूर्व तयारी प्रिपरेटरी या कोर्सची ओळख करून देणार आहे. साधं एक ओळीत सांगायचं तर UPSC, MPSC किंवा NDA, CDSE, बँकिंग अशा सहित आता जीवनाच्या अनेक क्षेत्रांमध्ये माणसांची निवड स्पर्धा परीक्षेद्वारा होते. त्या सर्वच स्पर्धा परीक्षांची आपण तयारी करायला सुरुवात कशी करावी, त्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनेचा अभ्यास, त्या अभ्यासाची कौशल्य, त्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेचे वेगवेगळे टप्पे, त्याला लागणारी कौशल्य, या सर्वाची पूर्वतयारी करून आपल्या व्यक्तिमत्व अधिक भक्कम, अधिक कौशल्यपूर्ण बनवायचं, तो कोर्स म्हणजे हा स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रिपरेटरी कोर्स. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांनाही जाणवत असेल की गेल्या अनेक वर्षांमध्ये आणि आता आणि येणाऱ्या काळामध्ये हे जी स्पर्धा परीक्षा ही मनुष्य निवडीची पद्धत आहे ती वाढत चालली आहे. एक ओळीत लक्षात घ्यायचं तर स्पर्धा परीक्षाची व्याख्या आहे जिथे तुमची शैक्षणिक किंवा व्यावसायिक कारणासाठी निवड करायला वेगळी परीक्षा घेतली जाते, तिला म्हणायचं स्पर्धा परीक्षा. की केवळ तुम्हाला 10वी 12वी मार्क किती होते, साईड कोणती होती, पदवी कोणती घेतली, विद्यापीठ कोणतं होतं, टक्के किती मिळाले, यावरनं तुमची निवड ठरणार नाहीये. तुम्हाला निवड करणारा म्हणणार आहे की हे बघ, तुला हे पद हे शिकायचं आहे किंवा पुढे हे जॉब करायचं आहे का, आनंद आहे, शुभेच्छा आहेत, पण हे बघ, हा आमचा अभ्यासक्रम, ही आमची परीक्षा पद्धती आणि आम्ही तुझी निवड तुझ्या त्यातल्या परफॉर्मन्सवरनं आम्ही ठरवू, त्याला म्हणायचं स्पर्धा परीक्षा. जिथे तुमची शैक्षणिक आणि व्यावसायिक कारणासाठी निवड करायला वेगळी परीक्षा घेतली जाते. तुम्ही ही व्याख्या मनात ठेवलीत तर मी आत्ता 2 मिनिटापूर्वी बोललो ते वाक्य तुमच्या जास्ती लक्षात येईल की मनुष्य निवडीची पद्धत म्हणून आता ही स्पर्धा परीक्षा ही मेथड वाढतच चाललेली आहे. बिलकुल आता 12वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग याच्या प्रवेशांसाठी सुद्धा परीक्षा आहेत. प्रवेश परीक्षा म्हणजे ती स्पर्धा परीक्षा आहे. आपल्या IITs, इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ टेक्नॉलॉजी, IISCs, इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ सायन्स, IIMs, इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट, असं करत विविध क्षेत्रांमधलं कोणाला काही विशेष शिकायचंय, पदव्युत्तर शिकायचंय, शिक्षक प्राध्यापक व्हायचंय, सैन्यामध्ये दाखल व्हायचं आहे, बँकिंग क्षेत्रात जायचंय, नागरी सेवा तर आल्याच, या बहुतेक सगळ्या क्षेत्रांमध्ये आता स्पर्धा परीक्षा आहेत. आणि त्या स्पर्धा परीक्षेची काही वैशिष्ट्ये लक्षात घेतली तर तेवढे फरक लक्षात घेता बेसिकली या सर्व स्पर्धा परीक्षांचं एक बेसिक स्वरूप एकसारखं आहे आणि त्या स्पर्धा परीक्षांची एक बेसिक पद्धती सुद्धा एकसारखी आहे. उदाहरणार्थ UPSC, MPSC सहित बहुतेक सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जनरल स्टडीज, सामान्य अध्ययन, हा सगळीकडे कॉमन आणि कंपल्सरी भाग आहे की ज्यामध्ये 6 घटक येतात: इतिहास, वर्तमान घडामोडी, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान, या सर्वासहित. किती परीक्षा तुला करण्याचे करिअर क्षेत्र काही असो, त्याचा जो बेस आहे तो ह्या सगळ्या, त्या नामाला पाहायचं आहे की तुझा हा किती पक्का आहे. याला स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रामधलं नाव आहे जनरल स्टडीज. किंवा पुन्हा त्या स्पर्धा परीक्षेच्या स्वरूपानुसार फाईन ट्युनिंग म्हणतोय मी त्याला, थोडा थोडा फरक असेल, पण बेसिकली बहुतेक सगळ्या स्पर्धा परीक्षांमधला पहिला टप्पा आहे आधी एक पूर्व परीक्षा. तिचं नाव वेगवेगळं येईल, कुठे त्याला प्रिलिमिनरी एक्झाम म्हणलं असेल, कुठे एंट्रन्स एक्झाम म्हणलंय, कुठे एलिजिबिलिटी टेस्ट म्हटलंय, कुठे स्क्रीनिंग टेस्ट म्हटलंय, पण मूळ पहिला टप्पा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन, या प्रकारची तुझी परीक्षा
त्यातनं काही निवडक जणांना पुढे मुख्य परीक्षेला बोलवलं जाईल आणि मग अशा निवडक निमंत्रितांची ही मुख्य परीक्षा लेखी निबंध वजा की तुला तुझं म्हणणं सांगितलेल्या शब्द मर्यादेत, प्रश्न कितीही गुंतागुंतीचा असला तरी तुला सांगितलं याचं उत्तर 150 शब्दात द्यायचं, याचं 200, 250, 300 जे काही, हे कौशल्य. आणि तरी स्पर्धा परीक्षेत सुद्धा केवळ कागदावरच्या मार्कावर तुमची निवड होण्याचे पण दिवस संपले. आता काही थोड्या त्या आहेत, पण मग त्या शासकीय यंत्रणेतल्या ज्युनियर लेव्हलच्या त्या पोस्ट आहेत किंवा ज्यांच्यात मग पुढे तुलनेने पदोन्नतीच्या संधी कमी आहेत, अशांमध्ये तिथे इंटरव्ह्यू नाहीये. पण आता UPSC MPSC सहित बहुतेक सगळ्या स्पर्धा परीक्षांच्या निवडीचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा टप्पा मुळे आहे मुलाखत. केवळ कागदावरच्या मार्कावर निवड नाहीये. तुम्हाला निवडणारा म्हणणार आहे की छान आहे, तुला मुख्य परीक्षेत तुझं चांगलं काम आवडलं आम्हाला, पण आता आमच्या समोर ये. आणि अशा इकडे आम्ही 3 किंवा 5 जण बसलेलो असू, आमच्या समोर ये, आम्हाला तू येतोस कसा, उभा कसा राहतोस, विश करणे म्हणतात, नमस्ते असो किंवा गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून असो. तुझ्या व्यक्तिमत्वात आत्मविश्वास आहे पण अहंकार नाही, आणि नम्रता आहे पण गिडगिडणे नाही. हा जो साक्षेप, हा फार छान शब्द आहे. बॅलन्स. मुलाखत म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट आहे सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये. तर आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये हे सगळं वैशिष्ट्य लक्षात घेऊन हा स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रिपरेटरी हा कोर्स आपण तो नीट बसवलेला आहे. तुम्हाला ऐकताना सुद्धा लक्षात आलं असेल की UPSC MPSC सहित कोणत्याही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास खरंच प्रचंड आहे. कितीही केला तरी कमी आहे. तो विस्तृतपण आहे, तो सखोलपण आहे. मग तो सगळा अभ्यास करायला लागणे आत्तापासून, आणि मुख्य म्हणजे तो कसा करायचा हे कौशल्य पण अंगी बाणवणे म्हणजे स्वाध्याय कौशल्य. किंवा ही जी प्रिलिमिनरी परीक्षा असते, पहिला टप्पा वस्तुनिष्ठ बहुपय, मग हा प्रकार परीक्षेचा प्रकारच वेगळा आहे. ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टेस्ट ते एक स्किल आहे, ते अंगी बाणवलं पाहिजे की वर दिलेला प्रश्न, खाली 4 उत्तरं दिलीच आहेत, तुझं काम आहे शांत चित्ताने ती वाचून दिलेल्या 4तलं एक किंवा त्याहून जास्त कोणतं उत्तर बरोबर आहे ते निवडून उत्तरपत्रिकेवरचा पोकळ गोल आपल्या पेन किंवा पेन्सिलने भरणं, हे एक स्किल आहे शिकण्याचं. त्यानंतर ज्यांची निवड होईल की आता तुला मुख्य परीक्षेला बोलवलंय, मग याचा अर्थ आता आपलं म्हणणं आपल्या शब्दात, ते पण नेमक्या शब्दात आणि सांगितलेल्या शब्द मर्यादेत आपल्याला मांडायचं, हे कौशल्य. किंवा आता UPSC MPSC सहित बहुतेक सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये निबंधाचा पेपर असतो कॉमन आणि कंपल्सरी, की तुला एक विषय दिलाय, 3 तासाच्या वेळात 2 विषयांवर प्रत्येकी 1000 ते 1200 शब्दांच्या मधला निबंध लिही, की तुला एक विषय, हे कौशल्य आहे लिहिण्याचं. किंवा आता UPSC MPSC सहित बहुतेक सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये 2 भाषा, इंग्लिश आणि एक भारतीय भाषा, जी आपल्या बहुसंख्य जणांकरता मराठीच असेल, ही सर्वत्र कॉमन आणि कंपल्सरी आहे. मग तो झाला मुख्य परीक्षेचा बेस. तो आत्तापासून कसा करायचा ते एक कौशल्य. आणि अंतिमतः UPSC MPSC सहित सर्व स्पर्धा परीक्षांचा शेवटचा आणि सर्वार्थाने सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे मुलाखत उर्फ पर्सनॅलिटी टेस्ट, व्यक्तिमत्वाची चाचणी. तिथे आपलं कम्युनिकेशन स्किल, आपलं बोलणं मांडता यायची क्षमता, आवाज, डोळे, चेहरा, बॉडी लँग्वेज, भाषा, आपलं कम्युनिकेशन स्किल, आणि दुनियेतलं काही विचारलं जाईल, शांत आणि प्रसन्न चित्ताने त्याचं उत्तर कसं देतोय, की तुम्हाला जो निवडणार आहे त्याला तुमच्यामध्ये भविष्य काळाची पुढची 35 वर्ष आव्हानं पेलायला ह्याच्या व्यक्तिमत्वात आहे का ती शक्ती, ही ती पर्सनॅलिटी टेस्ट. या सगळ्याचा नीट विचार करून आपण चाणक्य मंडल परिवारमध्ये हा स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रिपरेटरी या कौशल्यांचं फोकस्ड शिक्षण देणारा हा कोर्स आपण बसवलेला आहे. माझी आणि चाणक्य मंडल परिवारची मुळात सर्वांना सूचना की आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा आपली 10वी असो किंवा 12वी असो किंवा केव्हाही, पण कृपया आधी चाणक्य मंडल परिवारचा फाउंडेशन कोर्स करावा, तो समजावून घ्यावा. मी एका वेगळ्या व्हिडिओवर त्याविषयी बोललोय, कृपया ती पण पहा. आणि नंतर हा स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी हा वर्ग करावा. व्यावहारिक दृष्ट्या बोलायचं तर तुमच्या मनामध्ये जी स्पर्धा परीक्षा देणं आहे तिला किमान 2 किंवा त्याहून जास्ती वर्ष असली, तर किमान 2 असली तर मी तुम्हाला म्हणणार आहे
की चाणक्य मंडल परिवार मधला फाउंडेशन आणि हा आत्ता तुमच्याशी बोलतोय तो प्रिपरेटरी, हे दोन्ही कोर्सेस समजावून घ्या आणि मग तुमचा निर्णय करा की या दोनातला आपण कोणता करायचा. पण तुमच्या मनात जी स्पर्धा परीक्षा आहे, UPSC MPSC सहित जी कोणती, त्या स्पर्धा परीक्षेच्या पात्रतेच्या नियमानुसार जर अजून 3 वर्ष असतील, तर माझी पण आग्रहाची सूचना आहे की आधी फाउंडेशन कोर्स करा, नंतर प्रिपरेटरी कोर्स करा आणि मग जेव्हा आपल्या मनातली ती स्पर्धा परीक्षा द्यायची आहे, तिच्या 1 वर्ष आधी चाणक्य मंडल परिवार मधला UPSC किंवा MPSC चा कोर्स, ज्याविषयी मी एका वेगळ्या व्हिडिओवर बोललेलो आहे, तो करावा, असं चाणक्य मंडल परिवार मध्ये आपण डिझाईन सुचवतो. सर्वजण ते समजावून घ्या. यावर आणखीन अधिक काही प्रश्न, शंका, अडचणी इत्यादी असल्या तर त्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना जरूर विचारा. सर्वांचं स्वागत आहे आणि अर्थातच सर्वांना सर्व काळ सर्व शुभेच्छा आहेतच. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.